नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आज आपण सोबत अभ्यासणार आहोत. त्या लेखाचं नाव आहे जीवन सुंदर आहे पण मृत्यू. चला तर आपण सुरुवात करूया लेखाला. नाकेर, अडई व वणकी ही रानबदकं आपली घरटी उंचावर झाडांच्या ढोलीमध्ये बांधतात. तिथे अंडी घालून ती उबवितात. अंड्यांमधून पिलं बाहेर आली की ती घरट्यामध्ये राहत नाहीत. रानबदकं त्यांना लगेचच जवळच्या झिलाणीवर किंवा तळ्याकाठी देवभातामध्ये नेऊन सोडतात. अशी ढोलीतील घरटी कित्येकदा 50 ते 60 फूट उंचीवर असतात. एवढ्या उंचीवरून रानबदकांची 1-2 दिवसांची पिलं जमिनीवर कशी येतात, तिथून ती पाण्याकडे कशी जातात. घरटं असलेलं झाड कित्येकदा तळ्यापासून दूर असतं. अशा परिस्थितीत रानबदकं पिलांना पाण्यापर्यंत कसं घेऊन जातात याविषयी प्रत्यक्ष निरीक्षणे पक्ष्यांच्या पुस्तकामध्ये नोंदविली गेलेली नाहीत. शिकाऱ्यांनी जे सांगितलं तेच ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. नवेगाव बांधला असताना मी ठरवलं की अशी निरीक्षणं प्रत्यक्षात करायची. अशा अभ्यासाला तिथला परिसरही अनुकूल होता. बांधाकाठी उभ्या असलेल्या सावर, बेहडा, पिंपळ आणि आंब्याच्या ढोलीत अडई आणि वणकी घरटी करताना दिसत. परंतु त्यात रानबदकांनी घरटं करण्यास कधी सुरुवात केली, मादीनी अंडी किती घातली, अंडी उबवायला तिने कधी सुरुवात केली, पिलं अंड्याबाहेर पडून तळ्याकडे कशी गेली, या साऱ्या घटना घडताना विलक्षण अशी गुप्तता पाळली जाई. झाडांच्या ढोलीतील रानबदकांच्या घरट्यांचा अभ्यास करून त्यांची लांबी, रुंदी व उंची किती असते याचा अंदाज घेऊन लाकडाच्या फळ्या वापरून पेट्यांची घरटी तयार करून ती बांधाकाठच्या झाडांवर उंच ठिकाणी लावली. घरटी लावताना वाऱ्या पावसाची दिशा, बांधांचं अंतर यांचा देखील विचार केला गेला. अशी 20-25 घरटी बांधाकाठच्या झाडांवर बसविली. रोज त्या पेटांच्या घरट्यांवरती लक्ष ठेवलं. सुरुवातीला वणकी नावाची रानबदकं पेट्यांच्या घरट्यांजवळ बसून घरट्यांच्या छिद्राचं निरीक्षण करू लागली. त्यांना वाटत असावं हा सापळा तर नव्हे. 2-3 दिवस असं निरीक्षण करून त्यांची खात्री झाल्यावर नर त्या छिद्राच्या काठावर बसून आत मान घालून पाही. ज्यावेळी नर मादीला हे घरटं उपयोगात आणावयाला धोका नाही असं वाटलं तेव्हा त्यांनी घरटं बांधण्यास सुरुवात केली. घरट्यामध्ये प्रवेश करण्याचं छिद्र असलेली फळी सहज काढता व घालता येईल अशी योजना केली. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या घरट्याचा अभ्यास करता येईल. पहिल्याच वर्षी पिंपळावरच्या उंच घरट्यात वणकीच्या जोडीने खोपा बांधायला सुरुवात केली. काड्या, गवत, प्लास्टिकचे तुकडे वापरून त्यांनी गोदा केला. या घरट्यात मादीने रोज 1 याप्रमाणे 14 अंडी घातली. नंतर तिने अंडी उबवायला सुरुवात केली. अंड्यातून पिलं बाहेर यायला 12 ते 14 दिवसांचा अवधी लागला. अंड्यातून पिलं यायच्या अगोदर 2-3 दिवस मादी अंड्यावरून अजिबात हालत नाही. त्यावेळी ती वसू बसली असे म्हणतात. या काळात ती चरायला देखील बाहेर जात नाही. अशा अवस्थेत समोरची फळी आम्ही अलगद बाजूला काढली. तेव्हा ती मादी जरासुद्धा विचलित झाली नाही. अंड्यातील पिलू चोचीने कवचाला बारीक छिद्र पाडी. चोच बाहेर काढून चिवचिव आवाज करी. मादी कवच फोडून पिलाला बाहेर यायला सहाय्य करी. अंड्यातून काळ्या पांढऱ्या रंगाची इवलीशी पिलं बाहेर पडून ती आईचा आसरा घेऊ लागली. मादी अंड्यांवर वसू बसताच आम्ही त्या घरट्यापासून 10-12 फुटांवर मचाण बांधलं. त्यावेळी एकूण परिस्थिती अनुकूल नव्हती. जुलै महिना, आभाळातून सारखा धो पाऊस पडे, सोसाट्याचा वारा सुटे. घरटं पिंपळाच्या झाडावर अंदाजे 60 फूट उंचीवर होतं. झाडाच्या खोडावर पावसाच्या पाण्यानं शेवाळ धरल्यामुळे ते निसरडं झालं होतं. भर पावसात मला झाडावर चढताही येईना. शेवटी दोरखंड वापरून त्याची उंच शिडी केली. त्या शिडीवरून मचाणावर मी जाऊन बसलो. वणकी आपली पिलं तळ्याकडे नेईल तर दिवसाच, रात्री त्यांना दिसत नाही. पिलांना शत्रूपासूनही धोका असतो. पहाटेपासून आम्ही त्या घरट्यावर लक्ष ठेवलं. अंड्यातून सारी पिलं बाहेर पडली होती. त्यांचा चिव आवाज कानावर येत होता. धो पाऊस पडत असल्यामुळे उजाडले तरी देखील वातावरण अंधारलेलं होतं. आता पिलं नेण्याची वेळ आली होती. नर झाडाखाली पिलांची वाट पाहत होता. मादी घरट्याबाहेर फांदीजवळ बसली. तिने चिक
असा आवाज करताच एक पिलू घरट्याच्या छिद्रातून बाहेर फडफडत एखाद्या दगडासारखं झाडाखाली येऊन पोहोचलं. प्रत्येक चिक या आवाजाबरोबर एक पिलू घरट्याबाहेर पडे. जमिनीवर आलेल्या पिलांना नर सांभाळीत होता. आम्ही मोजली. 14 पिलं त्याच पद्धतीने खाली आली. मादी देखील खाली उतरली. मादी पुढे आणि तिच्या मागे 14 पिल्ले ओळीने जात होते. नर शेवटी होता. ती सारी तळ्याकडे चालली होती. काही अंतर चालून गेल्यावर ती देवभात असलेल्या पाण्यामध्ये उतरली आणि पोहायला लागली. तरंगत तरंगत ती सारी देवभातामध्ये दिसेनाशी झाली. दुसऱ्या एका घरट्याचं निरीक्षण करण्यासाठी आम्ही झाडावर बांधलेल्या लपणात बसलो होतो. तिथून तळं थोडं दूर होतं. पिलं त्या घरट्यामध्ये चिवचिवताना ऐकू येत होती. सकाळची वेळ, रिमझिम पाऊस पडत होता. इतक्यात वणकीची मादी घरट्याच्या छिद्रातून तळ्याकडे उडाली. दुर्बिणीने पाहिलं तर तिच्या चोचीमध्ये काळं पांढरं मुठी एवढ्या आकाराचं पिल्लू होतं. मांजरी आपल्या पिलाला एका जागेतून दुसरीकडे नेताना जशी पिलाची मान तोंडामध्ये धरते तशीच वणकी आपल्या पिलाला चोचीमध्ये धरून नेत होती. 1977 साली जेव्हा मी वणकी रान बदकांनी पेट्यांच्या घरट्यामध्ये घरटी केल्याचं डॉक्टर सलीम अली आणि रान बदकांचे प्रख्यात अभ्यासू धर्मकुमार सिंहजी यांना पत्राने कळविलं तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. धर्मकुमार सिंहजी जेव्हा ऑक्टोबरमध्ये नवेगाव बांधला आले तेव्हा त्यांनी रिकाम्या घरट्याचं निरीक्षण केलं. झाडावरची घरटी काढून त्यांना दाखविण्यात आली. त्यात घरट्यांचे अवशेष व अंड्याची टरफलं पाहून त्यांची खात्री झाली. ते जाताना म्हणाले, अशी पेट्यांची घरटी तयार करून त्यामध्ये वणकीनं घरटी केल्याचं भारतातीलच नव्हे तर किंबहुना जगातील हे पहिलं उदाहरण आहे. 1978 सालचा जुलै महिना. डॉक्टर सलीम अली त्यावेळी नागपुरात होते. नागपूर विद्यापीठानं त्यांना D.Litt पदवी बहाल केली होती. मुंबईला जायच्या अगोदर त्यांनी मला नवेगाव बांधून भेटीसाठी नागपूरला बोलावलं होतं. त्या आठवड्यात जिकडे तिकडे मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. आमचे उपवन संरक्षक V.B. जोशी यांच्याबरोबर जीपने मी नागपूरला निघालो. डॉक्टर सलीम अली नागभुवनातील विश्रामगृहामध्ये थांबले होते. त्यांनी वणकी पक्ष्यांच्या घरट्याविषयी चौकशी केली. वणकी पक्ष्यांनी घरटी केल्याची काही छायाचित्र मी त्यांना दाखविली. ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. पक्षीशास्त्रातील दुर्मिळ अशी घटना त्यांना समक्ष पाहायची होती. घरटी आपणाला पाहता येतील काय म्हणून त्यांनी विचारणा केली. मी लगेचच होकार दिला. यंदा देखील 2-3 घरट्यातून वणकींनी घरटी केली होती. डॉक्टर ती पाहायला उत्सुक होते. मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्याशी आम्ही डॉक्टर सलीम अलींच्या नवेगाव भेटीविषयी चर्चा केली. भंडारा व नागपूर भागामध्ये अतिवृष्टी होत असल्याने वयोवृद्ध अशा डॉक्टर सलीम अलींना नवेगावला घेऊन जाणं सुरक्षित नाही असा सल्ला देऊन त्यांनी भेटीचा कार्यक्रम रद्द केला. कार्यक्रम रद्द झाल्यावर जोशींबरोबर मी नवेगावला परतायचं ठरविलं. सारखा पाऊस पडत होता. मी जोशी यांना म्हटलं, अशा पावसात जीपने प्रवास करणं धोक्याचं ठरेल, कारण भंडारा नवेगाव भागातील नदी नाल्यांना लगेचच पूर येतो. आपण रेल्वे मार्गाने गोंदियाला जाऊया, नंतर मी गोंदियाहून नवेगावला रेल्वेनेच जाईन. त्यावर जोशी म्हणाले, काही तातडीची कामं आहेत. आपण जेवण झाल्यावर लगेचच जीपने निघूया. सायंकाळपर्यंत नवेगावला पोहोचू. मी गप्प राहिलो. निघालो तेव्हाही सतत पाऊस पडत होता. इतका धुवाधार की कित्येक वेळा रस्ता दिसत नसे. मजल दरमजल करीत आम्ही भंडारा येथे पोहोचलो. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. पुलावरून पाणी जायला 1-2 फुटाचं अंतर होतं. आम्ही लगेच पूल ओलांडला. पलीकडे गेलो आणि पुलावरून नदीचं बेफाम पाणी वाहू लागलं. उत्तरोत्तर नदीचं पाणी चढतच होतं. वैनगंगेचं इतकं रौद्र रूप माझ्या बघण्यात कधीही आलं नव्हतं. वाटलं पूल ओलांडताना अर्ध्या वाटेवर जर नदीच्या चढत्या पाण्याने गाठलं असतं तर. साकोलीजवळ पोहोचायला सायंकाळ झाली. वाटेमध्ये ओढा लागतो. रस्त्यावरून पाणी वाहायला नुकतीच सुरुवात झाली होती. आम्ही झरकन पाण्यातून जीप काढली. आता पावसात नवेगावकडे जाण्यापेक्षा सरळ गोंदियाला निघून जावे असे आम्ही ठरविले. गाडी गोंदियाच्या मार्गाने जात होती, परंतु कोहमारा गावानजीक चूलबंद नदी इतक्या वेगाने वाहत होती की नदीचा काठ फुटून पाणी रस्त्यावर पसरलं होतं आणि त्यामधून जीप काढणं अशक्य होतं. आम्हाला गोंदियाकडे जाता येईना म्हणून पुन्हा नवेगावकडे जायचं ठरविलं. नवेगावच्या वाटेमध्ये धर्मापुरी गावाजवळ चूलबंद नदीवर एक मोठा पूल बांधला आहे. तो ओलांडून नवेगावकडे जावं लागतं.
तिथे पोहोचलो तेव्हा नदीचं पाणी पुलावरून वाहत होतं. वाहणारं पाणी गुडघ्या एवढं खोल असावं. वाहन चालक म्हणाला, साहेब, या पाण्यातून जीप जाणार नाही आणि मध्येच जर गाडी बंद पडली तर ती बाहेरही काढता येणार नाही, कारण नदीचं पाणी सारखं वाढत आहे. साहेबांनी त्याला मागे बसविलं व स्वतः जीप चालवायला बसले. गाडी सुरू केली. दिव्यांचा उजेड पार पलीकडे गेला. त्या उजेडात आम्हाला पुलाजवळ बस उभी असलेली दिसली. बसमधील सारे प्रवासी खाली उतरून नदीच्या पुराकडे पाहत होते. आमची गाडी पुलाकडे जात होती. तोच बस ड्रायव्हर हॉर्न वाजवून आणि सारे प्रवासी हातवारे करून गाडी पाण्यामध्ये घालू नये म्हणून ओरडून सांगत होते. मी साहेबांना म्हणालो, ज्या अर्थी पलीकडचे सारे प्रवासी गाडी पाण्यात घालण्यास मनाई करत आहेत, त्या अर्थी आपण गाडी पाण्यामध्ये घालण्याचं धाडस करू नये. रात्री साकोलीला मुक्काम करू, उद्याचं उद्या बघू. तेव्हा मात्र साहेबांनी गाडी परत साकोलीला घेतली. विश्रामगृहावर गेलो. तिथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा मुक्काम. नवेगाव, गोठणगाव येथील इटियाटोह जलप्रकल्पातील पाणी वेस्ट वेअरवरून 20 फुटांवरून अधिक उंचीवर वाहत होतं. जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना बेफाम असा पूर आला होता. अनेक गावांमध्ये नदीचं पाणी घुसलं. घरं आणि माणसं वाहून गेली. जिकडे तिकडे हाहाकार उडाल्याचं ते अधिकारी सांगत होते. रात्र कुठे काढायची हा प्रश्न आमच्या पुढे पडला. सारी हॉटेलं बंद झालेली. मध्यरात्रीची वेळ. साकोलीच्या बसस्टँडवर खूप गर्दी होती, कारण येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बसगाड्या बंद झाल्या होत्या. जेवायला कुठंच मिळालं नाही. शेवटी आम्ही ठरवलं की 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सौदंड गावामध्ये मुक्काम करावा आणि सकाळी रेल्वेने गोंदिया गाठावं. सौदंड हे हमरस्त्यावरचं गाव आहे. गावामध्ये रेल्वे स्टेशन आहे. रस्त्याच्या कडेला मोठा पिंपळ होता. त्याच्या आसऱ्याला आम्ही जीप थांबवली. वरून पाऊस पडतच होता. गावामध्ये जिकडे तिकडे सामसूम होती. आमच्या अंगावरील सारे कपडे ओलेचिंब झालेले. पार गारठून गेलो होतो आम्ही. साहेब पुढच्या सीटवर पाय आखडून झोपी जाण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात सोसाट्याचा वारा वाहू लागला. पिंपळाची पानं सळसळ वाजत होती. त्याच्या लांबच लांब फांद्या हलू लागल्या. कानठळ्या बसाव्यात एवढ्या मोठ्याने विजा कडाडत होत्या. आयुष्यात पहिल्यांदा वाटलं की सारं काही असूनही आपण किती निराधार आहोत. मी साहेबांना म्हटलं, साहेब, इथे आपण झाडाखाली सुरक्षित नाही. वरची फांदी तुटून कधी खाली आपल्या अंगावर येऊन पडेल हे सांगता येत नाही. इथून आपण दुसरीकडे जाऊ. साहेबांनाही ते पटलं. आम्ही स्टेशनवर वेटिंग रूमच्या शेडमध्ये थांबण्याचं ठरवलं. गाडी स्टेशनकडे जाऊ लागली. इतक्यात विजेचा लोळ कडाडत पिंपळ वृक्षावर पडला. त्याच्या प्रचंड फांद्या तुटून खाली पडल्या. तिथेच आम्ही थांबलो होतो. अगदी सुदैवाने वाचलो. सारी उत्तर रात्र स्टेशनवर काढली. सकाळी गाडीने गोंदिया गाठलं आणि दुपारच्या गाडीने मी नवेगाव बांधला निघालो. वाटेनं पाहिलं, जिकडं तिकडं जलमय झालं होतं सारं. गाव, शेतीवाडी पाण्याखाली गेली होती. माझ्याबरोबर इटियाटोह प्रकल्पाचे अभियंते होते. त्यांनी सांगितलं, इटियाटोह परिसरामध्ये एका दिवसात 24 इंच पाऊस पडला होता आणि अजूनही धोका टळलेला नव्हता. नवेगाव बांध जलाशय कधी नाही तो इतका तुडुंब भरला की वेस्ट वेअरवरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्याच्या रस्त्याची भर वाहून गेली. त्यामुळे कालव्याचा रस्ता फुटला. उपअभियंता व त्यांचे कर्मचारी जागेवरच होते. त्यांनी रस्ता वाहून जात असताना पाणी अडविण्यासाठी त्यामध्ये वाळूची पोती भरली. ते काम त्यांनी इतक्या जलद रीतीने केलं की बांध फुटण्याचं संकट टळलं. तो बांध जर फुटला असता तर खालची 9 ते 10 गावं पुरामध्ये नामशेष झाली असती. आमचं घर तर बांधानजीकच होतं. सुदैवाने सारं काही ठीक झालं. दुसऱ्या दिवशी धर्मापुरीच्या पुलाजवळ गेलो तर तिथली परिस्थिती भयानक होती. पुलाला जोडणारे रस्ते मातीची भर टाकून बांधलेले होते. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे तो भराव वाहून गेला होता. नदीचं पाणी पुलावरून वाहण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्यामुळे 40 ते 50 फूट खोल दरी पडली होती. त्यातून आता पाणी वाहत होतं. ते दृश्य पाहिल्यावर माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. साहेबांनी काल पाण्यात जीप घातली असती तर ती पुलावर जाण्याआधीच त्या खोल गर्तेमध्ये पडली असती आणि आम्ही वाचण्याची शक्यता अजिबातच नव्हती. वाटलं काळ आला होता, परंतु वेळ आली नव्हती. डॉक्टर सलीम अली बरोबर असते तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून साहेबांनी नवेगावकडे जाण्याला त्वरेने जीप काढली असती तर. परंतु हे आता सारं टळलं होतं. विधिलिखित वेगळं होतं. ती काळ रात्र मी अजूनही विसरलेलो नाही.
अजूनही अधूनमधून मला स्वप्न पडतं की जिकडे तिकडे जलप्रलय दिसतोय आणि मी तटस्थपणे किनाऱ्यावर उभा राहून पलीकडे जाण्याची प्रतीक्षा करतोय. मृत्यूचं दर्शन घेण्याचा दुसरा प्रसंग मला मालवण येथे अनुभवावा लागला. 1987 साल. नुकतीच दिवाळी झालेली. हळूहळू गुलाबी थंडी पडू लागलेली. हवा स्वच्छ होती. आभाळ निळभोर. रात्री गृहताऱ्यांचं दर्शनही व्हायचं. पौर्णिमा जवळ आलेली. अशा रम्य काळात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री गोगटे यांच्याबरोबर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पक्ष्यांच्या सर्वेक्षणासाठी निघालो. तेथील सागरीय उद्यानाची पाहणी देखील करावयाची होती. दिवसभर प्रवास आणि रात्री जेवणानंतर विश्रांती असा क्रम ठेवला. प्रवास मोठा आनंददायी होता. पहिला मुक्काम अहमदनगर जवळील रेहकुरी या कृष्णमृगाच्या अभयारण्यात झाला. दुसऱ्या दिवशी रात्री कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापूरहून प्रभातसमयी मालवणची वाट धरली. गेली अनेक वर्ष या रस्त्याने मी मालवणला जातोय. प्रत्येक वेळी तोच आनंद आणि मालवणला पोहोचण्याची उत्सुकता. निपाणी आजऱ्याहून आमची गाडी आंबोलीकडे चालली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल, किंजळाची झाडं लाल फुलांनी बहरलेली होती. मध्येच जुन्या रोपवनातील उंच निलगिरीची वनराई दिसायची. आंबोलीच्या हिरव्या घाटातून जाताना आम्ही ठिकठिकाणी थांबून निसर्ग सौंदर्याचं अवलोकन करीत असू. मध्येच एखादा नवीन पक्षी दिसला तर थांबतही असू. झाडावर वेताच्या हिरव्या वेली चढताना दिसायच्या. वृक्षांवर शेवाळं वाढलं होतं. त्यावर वाढलेले नाजूक नेचे हवेच्या झुळकीबरोबर डोलायचे. डोंगरातून स्फटिकवत निर्झर वाहताना दिसायचे. आसमंतातील वनस्पतीच्या हव्या हव्या वाटणाऱ्या वासाने मन धुंद व्हायचं. वाटायचं ही वाट कधी संपूच नये. मालवणला पोहोचायला दुपार झाली. मुक्काम तेथील समुद्र किनाऱ्यावरील विश्रामगृहामध्ये होता. मालवण जवळच्या खाड्या अतिशय सुंदर आहेत. खाडीकाठी खाजणीची हिरवीगार जंगलं, मध्येच वाडी, वाडीच्या मध्यभागी लाल कौलारू घरं, घराभोवती बाग. मला समुद्राच्या पूर्णीवर पक्षी निरीक्षण करीत भटकायला खूप आवडे. आचरा, वांगणी, तोंडवळ आणि तळाशील या पूर्णींपैकी मला आचऱ्याची पोळण खूप आवडली. पूर्णीकाठी सुरूची वनं होती. उन्हात त्यांची विरळ सावली पडे. सुरूंच्या वनात जमिनीवर सोयीसारख्या लांब पानांचा थर पडला होता. सू सू आवाज करीत वनातून वारा वाही. समुद्राची लयबद्ध गाज ऐकू येई. अशा वातावरणात पानांच्या मुलायम थरांवरून पावलं टाकताना हिमालयातील देवदाराच्या जंगलातून चालल्याचा भास होई. भरतीच्या वेळी पूर्णीवरून चालण्यात मोठी मजा असते, परंतु पायामध्ये वाहना नकोत. ओल्या पूर्णीवर पाखरांच्या पावलांची नक्षी उमटलेली असते. पावलांच्या ठशांवरून आम्ही पक्षी ओळखत असू. लाटेचं पाणी ओसरताच तिथे पाखरांची गर्दी होई. लाट परत येईपर्यंत ते चरत आणि लाट येताच अलगद हवेमध्ये उडत इकडून तिकडे थव्यांनी भरारी घेत असत. रात्री स्वच्छ चांदणं पडे. लाल रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळी पोफळीच्या बागा, त्यांच्या झावळ्यांची गर्द सावली रस्त्यावर पडलेली. एक चांदण्याची पाऊल वाट मधोमध पडलेली. त्या वाटेने आम्ही निरनिराळ्या भागामध्ये भटकत असू. केळीची रुंद पानं चांदण्यात सोनेरी दिसत. बागेतील विविध फुलांचा सुगंध दरवळलेला असे. चालून चालून थकलो की पूर्णीवर जाऊन बसत असू. चांदण्यातील समुद्राची नाना रूपं मी अनिमिष नेत्रांनी पाहत राहायचा. आल्हाददायक चंद्राकडे पाहायचो, पण काही वेळांनी वाटे समुद्र आणि चंद्र आपल्याकडे पाहत आहेत. त्यांच्याकडून एक अनामिक ऊर्जा शक्तीचा प्रवाह माझ्या शरीरातून वाहत असल्याचा मला अनुभव येई. आनंदाच्या उर्मी मनामध्ये उठत असत. आनंदाच्या डोहातून मन न्हावून निघतंय असं वाटे. महाराष्ट्रातील पश्चिम सागर किनाऱ्यावर पांढऱ्या पोटाचा समुद्र गरुड सामान्यतः दिसून येतो. मालवणसारखा हिरवागार प्रदेश आणि किनाऱ्यालगत असलेलं सागरावरील मोकळं आकाश, त्यामुळे इथेही हा सुंदर पक्षी आढळतो. मालवण येथील मेढा भागामध्ये कचेरीकडे जाताना पेडणेकर यांच्या वाडीत इरईचं उंच झाड उभं आहे. या गावातील ते एकमेव उंच आणि सुरक्षित झाड असावं. त्या झाडाच्या बुंध्याला फांद्या नाहीत. सरळ सोट असं ते झाड अंदाजे 100 फुटांवरूनही अधिक असावं. छत्रीसारख्या दिसणाऱ्या झाडाच्या छताच्या मध्यभागी गरुडाने घरटं केलं आहे आणि गेली 9 ते 10 वर्ष पाहतो ते तिथेच आहे. त्या झाडाच्या शेजारी असलेल्या घराच्या गच्चीवर बांधलेल्या लपणातून मी त्या गरुडाचं निरीक्षण करी. तिथे जाई तेव्हा मादी अंड्यावर बसलेली असे. घरट्यात 2 अंडी घातलेली असत. नेहमी मादी अंड्यावर बसलेली असे.
परंतु कित्येकदा नरही अंडी उबवी. अंड्यावर वसू बसलेली गरुडी माझ्याकडे दृष्टिक्षेप करी. त्या काळात ती अन्न पाणी वर्ज करीत असे. नर घरट्याभोवती भरारी मारत असताना दिसे. कधी एखाद्या नारळाच्या झाडावर बसून की की असा राखी धनेशासारखा आवाज काढी. नित्याप्रमाणे यावेळी त्यांच्या घरट्याकडे गेलो. त्या घरट्याची डागडुजी चालली होती. नर एखादं हिरवं पान असलेली फांदी आणून घरट्याची शोभा वाढवी. मादी अंडी घालण्याच्या तयारीमध्ये होती. एकदा नर उंच आभाळातून सारखा आवाज करून तिला साद घालीत होता. मादी लगेचच घरट्यातून उडाली आणि त्याला जाऊन भेटली. दोघं आनंदाने आवाज काढत दूर समुद्राकडे उडून गेली. आम्हाला सिंधुदुर्ग सभोवतालच्या परिसरातील नियोजित सागरीय उद्यानाची पाहणी करायची होती. त्याकरिता सावंतवाडी वनविभागाचे श्री मोरे साहेब आणि त्यांचा वनकर्मचारी वर्ग आला होता. ही योजना जर कार्यान्वित झाली तर त्या भागातील मच्छीमारी बंद करावी लागली असती. म्हणून मत्स्य संशोधन केंद्राचे उपसंचालक मर्दे त्यांच्या विभागाची बोट घेऊन आले होते. गरुडाचं सागरीय क्षेत्र किती असतं याचंही सागरावर दूरपर्यंत जाऊन मला निरीक्षण करायचं होतंच. बोट खाडीतून समुद्राकडे चालली होती. हवा स्वच्छ होती. सागराच्या पाण पसाऱ्याकडे मी पाहत होतो. बोटीने खाडीतून विशाल समुद्रामध्ये प्रवेश केला. समुद्राच्या लाटांवर लाटा येत शेवटी त्या किनाऱ्यावर आदळत मी दुर्बिणीतून गरुडाच्या जोडीचा शोध घेत होतो. इतक्यात बोटीचा खाडकन आवाज येऊन ती लगेचच डावीकडे इतकी कलंडली की ती आता पाण्यावर उलटणार असं वाटलं. अकस्मात हे काय घडत आहे हेच कळेना. तांडेलाला विचारल्यावर त्याने सांगितलं, खडक टाळण्याचा प्रयत्न करीत असताना एक मोठी लाट आली तशी बोट खडकावर जाऊन आदळली. हे सारं एकाएकी इतक्या विलक्षण रीतीने घडलं की मी हतबद्ध झालो. गोगटे छायाचित्र घेण्यासाठी टपावर कॅमेरा घेऊन बसले होते. बोट कलंडल्यावर त्यांनी लगेच तिथल्या खांबाला घट्ट धरलं आणि स्वतःचा तोल सांभाळला. वनपाल शेख खालच्या टपावर बेसावधपणे बसल्यामुळे तो लगेच समुद्रामध्ये फेकला गेला. बघता बघता तो लाटेबरोबर वाहत चालला होता. त्याचे पोहण्याचे श्रम वाया जात होते. मोरे उजवीकडच्या दाराला धरून उभे होते. त्यांनी दरवाजाला घट्ट धरलं होतं. माझ्या शेजारी सहाय्यक वनसंरक्षक कुलकर्णी उभे होते. रवी प्रभू या खलाशाने कोठीतून लाईफ जॅकेट काढून ते प्रत्येकाला दिलं. मी देखील लाईफ जॅकेट अंगावर चढविलं. एवढ्यात ज्ञानदेव केळुसकराने समुद्रामध्ये उडी घेतली. लाटेबरोबर वाहून जाणाऱ्या शेखला पकडून त्याला आधार देऊन बोटीजवळ आणलं. टायर बांधलेला दोरखंडाचा आधार घेऊन बोटीवर चढवलं. तो फार घाबरलेला दिसला. मर्दे तांडेला जवळ आले आणि मला म्हणाले, खडकावर आपटून बोट फुटली आहे आणि हळूहळू बुडते. तोपर्यंत साऱ्यांना बाहेर पडता येईल. मी विचारलं, समुद्रात उडी मारल्यावर आम्हाला कोण वाचवेल? साऱ्यांची गत शेखसारखीच होणार. ते गप्प झाले. किनाऱ्यापासून आम्ही खूप दूरवर आलो होतो. तिथून लगेचच कोणी मदतीला येईल अशी शक्यताही नव्हती. अशा आणीबाणीच्या वेळी प्रवाशांची सुटका करायला जी साधन सामुग्री बरोबर असावी लागते ती नव्हती. मी खिडकीच्या नळीला हाताने घट्ट धरलं होतं. मृत्यू पुढे उभा होता. कुठल्याही क्षणी समुद्राने आम्हाला पोटात घेतलं असतं. मनात विचार येत होते, ज्या सागरावर, ज्या खाडीवर, इथल्या पक्ष्यांवर, इथल्या सुंदर निसर्गावर वर्षानुवर्ष प्रेम केलं, तिथे आपला मृत्यू होण्याचा योग येतोय हे एका परीने ठीकच म्हणावं लागेल. जीवन सुंदर आहे, मृत्यूही असा सुंदर असेल का? मग त्या मरणाची इतकी भीती का वाटावी? पुनर्जन्म असावा का? मृत्यूनंतर शरीर मूळ अवस्थेला जाऊन मिळतं. ती मूळ अवस्था म्हणजे माती. पण मन वा आत्मा शरीराच्या मृत्यूनंतरही अमर असतो. हा आत्मा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे नवीन शरीर कोणत्या योनीचं असेल हे कशावर ठरणार? अगोदरच्या जन्मातील कर्मावर? कर्म उत्तम असेल तर अगोदरच्या जन्मातील वर्णाहून श्रेष्ठ प्रतीचा वर्ण पुढील जन्मात मिळणार. कुठल्याही वर्णात गेलो तरी पाखरांची सोबत सुटू नये. डॉक्टर सलीम अली आता कुठे जन्माला आले असतील? आत्मा एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतो का? मी डोळे मिटून मृत्यूला सामोरा जाण्याच्या तयारीत उभा होतो. काय चमत्कार झाला माहिती नाही. मर्दांनी स्वतः बोट सावरली होती. ती पूर्ववत चालू लागली. त्यांच्या अंदाजाप्रमाणे खडकावर आपटून बोट फुटली नव्हती. आम्ही सारे जण शांत झालो. चीनी भाषेमध्ये एक म्हण आहे, आपल्या मुलांना पाखरांच्या मागे जाऊ देऊ नका, कारण
त्यामुळे एक दिवस ते प्राणाला मुकतील. तिची आठवण झाली. गोगटे माझ्याकडे पाहत होते. मी म्हणालो, साहेब, बोनस म्हणून मिळालेलं यापुढचं आयुष्य पक्ष्यांच्या संशोधनात जावं, त्याविषयीच्या लेखन वाचनात जावं. इतर कसल्याही इच्छेचा लोभ मी धरणार नाही. मित्रहो, हा लेख इथे संपतो. पक्ष्यांवर प्रेम करणारा हा अवलिया आयुष्याचा शेवटचा क्षण समोर ठाकलेला आहे. अशा परिस्थितीमध्येही पक्ष्यांचाच विचार करतोय. आणि जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली, बोट सावरली गेली, तेव्हा मिळालेलं आयुष्य बोनस म्हणून मिळालेलं आयुष्य समजून ते आयुष्य पक्ष्यांच्या संशोधनात जावं अशी इच्छा व्यक्त करतो. हे अक्षरशः अनाकलनीय आहे माझ्यासाठी. मित्रहो, या लेखावर चिंतन नक्की करा. कारण हा लेख खरं तर हे सरांचे अनुभव आहेत, पण असं म्हणतात ना, ट्राय टू रीड इन बिटवीन लाईन्स, तो भाग इथे तुम्हाला त्याचा अवलंब करावा लागेल. जर पूर्ण लेख समजून घ्यायचा असेल तर या लेखावरती चिंतन करा, नक्की विचार करा. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा लेखासोबत, एका सुंदरशा पुस्तकासोबत. तोपर्यंत भरपूर वाचन करा. धन्यवाद.